रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओच्या थंबनेलवरून टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत. 6 ते 12 वर्ष वयोगटामधील मुलांसोबत पॅरेंट्सचं रिलेशन कसं असलं पाहिजे, पॅरेंट्सने मुलांना कसं हँडल केलं पाहिजे या विषयावरती मी आज चर्चा करणार आहे. 6 ते 12 वर्ष वयोगट हे मुलांच्या आयुष्यातील बेस आहे आणि जर तो बेस पक्का असेल तर मुलांच्या आयुष्यातील टीनेजचा काळ अतिशय सोपा आणि सुखकर जातो. बऱ्याचदा या एज मध्ये पॅरेंटची इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे मुलं चुकीच्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करतात. म्हणून या मुलांच्या जडणघडणीच्या काळामध्ये पॅरेंटची इन्व्हॉल्वमेंट असणं फार गरजेचं आहे. पण सध्या पॅरेंट्सला असं वाटतं मुलांवरती जास्त पैसा खर्च केल्यामुळे मुलं घडतात, सक्सेसफुल बनतात. पण मुलांवरती जास्त पैसा खर्च केल्यामुळे मुलं घडतात किंवा सक्सेसफुल होतात असं काही नसतं. मुलांवरती पैसा खर्च न करता तुमचा वेळ खर्च करा, ज्यामुळे तुमची मुलं घडतात आणि सक्सेसफुल बनतात. मग तुम्हाला जर तुमची मुलं सक्सेसफुल करायची असतील, घडवायची असतील तर तुमचा वेळ त्यांच्यावरती खर्च करायला शिका. त्याचबरोबर मुलांच्या इमोशन समजून घ्यायला सुरुवात करा. मुलं चिडचिड करतात, हट्टीपणा करतात तर ते का करतात त्याचं मूळ शोधा. बऱ्याचदा मुलं चिडचिड करण्याचं एक कारण असतं, ते म्हणजे त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेत नाही, समजून घेत नाही. मग पॅरेंट्सने त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, समजून घेणं हे पॅरेंटचं काम आहे. त्यांच्यासोबत कसं डील करायचं हे पॅरेंटचं काम आहे. त्याचबरोबर मुलांचा हट्टीपणा जर वाढत असेल तर त्याचं कारण पॅरेंट्स असतात. कारण की पहिला हट्ट पॅरेंट्स पूर्ण करतात. म्हणून मुलांना माहित झालेलं असतं की आपण हट्ट केल्यानंतर ना आपले आई बाबा ही गोष्ट, हा हट्ट आपला पूर्ण करणार आहेत. म्हणून मुलांना ठामपणे नकार द्यायला सुरुवात करा. त्याचबरोबर मुलांची लँग्वेज समजून घ्या. द वे ऑफ थिंकिंगची जी लँग्वेज आहे ती कोणत्या प्रकारे प्रोसेस करतात हे समजून घ्या. यासाठी मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये कन्व्हर्सेशन करा. मुलांची जर द वे ऑफ थिंकिंगची जी प्रोसेस आहे ती चुकीची असेल तर त्याला खोडून काढा, बरोबर असेल तर त्याला योग्य दिशा द्या आणि हे पॅरेंट्सचं काम आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये इमोशनल बॉन्ड तयार करा, फ्रेंडशिप बॉन्ड तयार करा. तुमच्यामध्ये शेअरिंग फ्रीली झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि यासाठी तुमचा आणि मुलांचा संवाद परिपूर्ण पद्धतीने झाला पाहिजे याची काळजी घ्या. त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं आणि आनंदी ठेवा. यामुळे काय होतं माहितीये, मुलांचं जे भावविश्व आहे ते योग्य पद्धतीने काम करतं आणि हेच जर वातावरण खराब असेल, सतत भांडणं होत असतील तर मुलांच्या मनावरती त्याचा चुकीचा इम्पॅक्ट होतो. मुलांना चांगल्या गोष्टी ऐकवत राहा, चांगल्या गोष्टी शिकवत राहा, मुलांकडून चांगल्या गोष्टी वाचून घ्या. त्याचबरोबर त्याचं मॉरल काय आहे हे त्यांना शिकवा, त्यांच्याकडून ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या. बऱ्याचदा मुलांकडून छोट्या मोठ्या चुका होत असतात. घरातून काहीतरी गोष्टी त्यांच्याकडून पडतात, फुटतात. हे सांगायला ते घाबरतात. कारण की टिपिकल इंडियन पॅरेंट मेंटॅलिटी काय असते की त्यांना खवळणं, ओरडणं किंवा एक दोन धपाटे टाकणं. तर ह्या गोष्टी न करता ती चूक त्यांना समजून सांगा. ती चूक परत होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हे मुलांना सांगा आणि तुमच्यामध्ये खूप स्ट्रॉंग आणि इमोशनल त्याचबरोबर फ्रेंडशिपचा बॉन्ड तयार करा, ज्यामुळे टीनेजमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत इझिली कन्व्हर्सेशन करू शकता. तर मित्रांनो, ह्या काही ट्रिक्स आहेत ज्याच्यामुळे तुम्ही मुलांसोबत खूप छान कनेक्ट करू शकता, मुलांना छान हँडल करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.